नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रहो, कार्तिकी प्रबोधिनी एकादशी पासून तळ कोकणात सुरू होतात ते गावातल्या जत्रा आणि दहीकाले। याच गोष्टीचं औचित्य साधून आम्ही निघालो गावी मालवणला। ठाण्यावरून मांडवी एक्सप्रेसने आम्ही प्रवास चालू केला। या ट्रेनला फूड क्वीन देखील म्हणतात। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजचा मांडवी एक्सप्रेसचा आमचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। 7:52 ट्रेन 8:09 ठाणा स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 7 ला आली। ट्रेन मध्ये स्थिर झाल्यानंतर थोड्या वेळाने भूक लागल्यामुळे मी गरम गरम उपमा आणि शिऱ्याचा आस्वाद घेतला। कोकणात अजूनही काही ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे थोडंफार हिरवगार सृष्टी सौंदर्य पाहायला मिळालं। या ट्रेन मधील गेम चेंजर पदार्थ म्हणजे मेथीची भजी। तुम्ही कधी मांडवी एक्सप्रेसने प्रवास केला तर नक्की हा आयटम तुम्ही ट्राय करा। ट्रेन मध्ये माठातील घट्ट दही सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध होते। या ट्रेन मध्ये 50 रुपयाला 2 डोसे आणि खोबऱ्याची चटणी मिळते। खरं तर हे डोसे नसून कोकणातील आंबोळी तुम्ही याला म्हणू शकता। हे 2 खाल्ले तर तुमचं पोट एकदम गच्च भरेल। कणकवली पार केल्यानंतर साधारण 3:30च्या सुमारास संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही मेदूवडा घेतला होता। 4 पीस 60 रुपये, एकदम खुसखुशीत आणि चवदार। तुम्ही नक्की हे मेदूवडे ट्राय करा। संध्याकाळी 4:45च्या सुमारास आम्ही कुडाळ स्टेशनला पोहोचलो। कुडाळ स्टेशनला पोहोचताच इकडचा कायापालट अगदी पाहण्यासारखा होता। कुडाळ स्टेशन जवळील हे सुशोभीकरण पाहून मन अगदी थक्क झाले। कुडाळ स्टेशनवरील सुशोभीकरणाची दृश्य मोबाईल मध्ये कैद करेपर्यंत आमची रिक्षा आली आणि आम्ही निघालो घराच्या दिशेने। काल आणि परवा जोरदार पाऊस पडल्यामुळे व्हाळाला देखील खूप सारं पाणी होतं। आता वेळ झालीये व्हिडिओ इथेच थांबवायची। येणाऱ्या 4 दिवसात मालवणातील खूप साऱ्या जत्रा आणि मालवण बाजारपेठेतील व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये।